श्रीराम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। योग वासिष्ठ दिवस क्रमांक 414। उपशम प्रकरण सर्ग 58। सुरघूचे आख्यान। वसिष्ठ पुढे म्हणाले, रामा, ही शब्दमयी दृष्टी बोधाकरिताच आहे, असे जे मी तुला सांगितले त्या संबंधाने एक पुरातन इतिहास आहे. तो किरातेश सुरघूचा वृत्तांत अत्यंत आश्चर्यकारक आहे. ह्या भूगोलाच्या उत्तरेकडे उत्तर दिशेचे सारभूत असा पृथ्वीवरील कापराची जणू राशी, शिवाचे जणू मूर्तिमंत हास्य किंवा चंद्राचा जणू धवल प्रकाशच असे कैलास नामक हिमालयाचे एक शिखर आहे. ते शिखर म्हणजे पर्वतश्रेष्ठ हिमालयाने धारण केलेल्या शृंग परंपरारूपी मौक्तिकांमधील मुख्य मणी असून, ज्याप्रमाणे क्षीरसागर हे विष्णूचे, स्वर्ग हे इंद्राचे आणि विष्णूचे नाभिकमल हे ब्रह्मदेवाचे निवासस्थान आहे, त्याप्रमाणे कैलास पर्वत हे शंकराचे निवासस्थान आहे. रुद्राक्ष वृक्षावरून लोंबणाऱ्या झोपाळ्यावर बसलेल्या अप्सरांमुळे आणि शिवगणांच्या तरुणींच्या विलासांमुळे तो पर्वत रमणीय दिसत होता. त्या पर्वतावरील ज्या ज्या दिशांमध्ये शंकर संचार करीत असत, त्या त्या दिशांमधील कड्यांवरून चंद्रकांत मण्यांच्या द्रवाचे प्रवाह सुरू होत व ज्या दिशांमध्ये ते संचार करीत नसत, त्यामधील प्रवाह बंद पडत असत. तो पर्वत लता, वृक्ष व गुल्म यांचे समुदाय, तसेच विहिरी, सरोवरे, नद्या व मृगादी श्वापदे यांनी युक्त असल्यामुळे एखाद्या ब्रह्मांडाप्रमाणे सदोदित भरलेला असे. त्या पर्वताच्या पायथ्यापाशी हेमजट नावाचे किरात राहत असत. ते किरात लोक कैलास पर्वताच्या आसपासच्या पर्वतावरील अरण्यामधील रुद्राक्षासारख्या वृक्षांची कंदमुळे भक्षण करून आपला निर्वाह करीत असत. अशा त्या किरात लोकांचा सुरघू नावाचा मोठा उदार, महापराक्रमी, प्रजापालन करण्यात दक्ष आणि देवांसारख्या शत्रूंचा गर्व हरण करणारा असा राजा होता. आपले लोकोत्तर राज्य वैभव आणि अलोट संपत्ती यांच्या बाबतीत त्या राजाने प्रत्यक्ष कुबेराला, ज्ञानाच्या बाबतीत देवगुरु बृहस्पतींना आणि रसालंकाराधिकांनी युक्त असलेल्या काव्याच्या बाबतीत असुरांचे गुरु शुक्राचार्य यांना मागे सारले होते. काही काळपर्यंत त्याने आपली यथाप्राप्त राजकार्य निरलसपणे केली व ती करीत असता निग्रह अनुग्रहरूपी दंडनीतीचा अवलंब करण्यात त्याने केव्हाही कसूर केली नाही. परंतु निग्रहानुग्रहामुळे आपल्या प्रजेला सुखदुःखे भोगावी लागत आहेत असे पाहून पुढे पुढे त्या राजाला विलक्षण खेद झाला आणि चिंता वाटू लागली. तो मनातल्या मनात म्हणू लागला, ही माझी प्रजा अगोदरच दुःखाने पीडित झालेली असून मी आणखी पिळून काढावे हे सर्वथा अनुचित आहे. माझ्या राजशासनामुळे या सर्व लोकांना दुःख होत असल्यामुळे मी सर्व दुःख पीडित प्रजेला धन वाटप करतो, कारण धनाच्या योगाने सर्व प्रजानन आनंदी होतील. तरी माझे हे उग्र शासन आता बस झाले. परंतु दुसऱ्या दृष्टीने विचार करता प्रजेला यथान्याय शासन करणे हे माझे कर्तव्य असून ते मला केलेच पाहिजे, कारण निग्रह वाचून प्रजा आपल्या मर्यादेमध्ये राहणे केव्हाही शक्य नाही. अशा तऱ्हेचा विचार मनात आल्यामुळे तो आपली राजकार्ये उद्विग्न चित्ताने करू लागला. एखाद्या मनुष्याला शिक्षा करण्याचा प्रसंग आला म्हणजे मी ह्या प्राण्याला आता शिक्षा करणार अशा विचारामुळे त्याला मोठी हळहळ वाटे. तसेच एखाद्या मनुष्यावर अनुग्रह करण्याची वेळ आली म्हणजे त्याच्या मनाला अत्यंत समाधान वाटे. सारांश म्हणजे अशा रीतीने मन नेहमी दोलायमान होत असल्यामुळे त्याच्या चित्ताला विश्रांती म्हणून मिळेनाशी झाली. अशा रीतीने अस्थिर मनस्थितीत काही दिवस लोटल्यानंतर सर्व दिशांमध्ये भ्रमण करणारे मांडव्य नामक मुनी अचानक त्याच्याकडे आले. त्या महामुनींना पाहताच सुरघू राजाने त्यांची यथाविधी पूजा केली आणि त्यांना आपल्या मनातील प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत.